नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर आज माझी आई बनवणार आहे थालपीठ. तर त्यासाठी घेतलं आहे गव्हाचं पीठ 1 वाटी, बाजरीचं पीठ 1 वाटी आणि ज्वारीचं पीठ 1 वाटी. त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर पत्ताकोबी, कोथिंबीर आणि आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळदी आणि त्यानंतर परत लाल तिखट घेतलं 1-2 चमचे आणि वरतून एक छोटे वाटीमध्ये टोमॅटो सॉस तो ॲड केला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. आता याला पूर्णपणे असं एकजीव करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि सर्व असं व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करून त्याला मळून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मळून झालं आहे. वरतून थोडंसं परत टोमॅटो सॉस घेतला आहे आणि आता हे याचं थालपीठ बनवण्यासाठी रेडी झालं आहे. तर अशा प्रकारे आपलं थालपीठ तयार झालं आहे मित्रांनो. बघा, आता याला थोडंशी तोपर्यंत आपण वाट बघूयात. आणि आता व्यवस्थित भाजलं आहे. दुसऱ्या साईडने भाजून घेतो आपण. आता खाण्यासाठी आपलं थालपीठ तयार आहे आणि पियुषला दिलं आहे खायला. पियुषला विचारतोय कसं झालं आहे पियुष.